नमस्कार रसिक श्रोते हो. कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या महिला दिनाचं औचित्य साधून मी आज तुमच्यासमोर एका अव्यक्त स्त्रीची कहाणी कवितेच्या रूपात सांगणार आहे. वारकरी संप्रदायातील महान संत, अभंगाचे अमृत देणारे आणि विठ्ठल नामात पूर्णपणे विलीन झालेले संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता पंढरपूरचा विठ्ठल. त्यांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक अभंगात आणि प्रत्येक अश्रूमध्ये विठ्ठलांचे नाव गुंजत होते. त्यांनी हजारो अभंगामधून भक्ती, समता आणि साधेपणाचा संदेश समाजाला दिला. परंतु या महान संतांच्या जीवनात एक वेगळीच कथा दडलेली आहे. त्यांच्या पत्नी आवलीच्या नजरेतून दिसणारी तुकाराम महाराजांची भक्ती या कवितेत दिसते. घरची गरिबी, मुलांचे संगोपन आणि संसाराची जबाबदारी सांभाळताना आवलीला अनेकदा वाटायचे की तुकाराम महाराज विठ्ठल भक्तीत इतके रमले आहेत की संसाराकडे त्यांचे लक्षच नाही. अनेक वेळा ती विठ्ठलाला दोष देत असे. पण हळूहळू तिलाही कळू लागले, तुकारामाची भक्ती हे केवळ भजन कीर्तन नव्हे तर परमेश्वराशी असलेले एक जिवंत नाते आहे. चला आता मग ऐकूया अलकाताई धाराशिवकर यांनी लिहिलेली आवलीच्या नजरेतून तुकाराम ही कविता. तुका रंगला भक्ती रसात, आवली मात्र संसारात. तुका रंगला भक्ती रसात, आवली मात्र संसारात. तुम्ही करा विठ्ठल विठ्ठल, मी सांभाळते आपले घरकुल. तुम्ही करा विठ्ठल विठ्ठल, मी सांभाळते आपले घरकुल. तुम्ही गा देवाचे गाणे, मी गाते संसाराचे रडगाणे. तुम्ही गा देवाचे गाणे, मी गाते संसाराचे रडगाणे. भाकर घेऊन फिरते रानोमाळी, भाकर घेऊन फिरते रानोमाळी. अव्यक्त प्रेमाची घेऊन मोळी. मी सांभाळते संसार धुरा, तुम्ही करा विठ्ठल गजरा. मी सांभाळते संसार धुरा, तुम्ही करा विठ्ठल गजरा. मी वेचिते संसाराचे काटे, मी वेचिते संसाराचे काटे. तुम्ही जावा वैकुंठ वाटे. मी वेचिते संसाराचे काटे, तुम्ही जावा वैकुंठ वाटे. जय जय राम कृष्ण हरी. तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या कविता आठवणीतील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.